मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्याला मोठा फटका बसलेला आहे आणि ज्यामध्ये पालघर जिल्हा सुद्धा होता। त्या संदर्भामध्ये आपण बातचीत करणार आहोत। गावित आमदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, एकंदरीत पालघरला मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने झोडपून काढलं, आता सध्याची परिस्थिती काय, तिकडची काय? बघा की मागील 4 दिवसापासून त्या ठिकाणी प्रचंड पाऊस होता, त्यामुळे त्या ठिकाणी केळवा माहीम असेल किंवा त्या ठिकाणी वसईविरार परिसर महानगरपालिका क्षेत्र आपल्याला कल्पनाच आहे की त्या ठिकाणी दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि वराई फाटा असेल किंवा त्या ठिकाणी जव्हारच्या विक्रमगडच्या जव्हार फाटा असेल, अशा ठिकाणी हायवेवरती सुद्धा त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचलं होतं। आणि विशेष करून आदिवासी भागामध्ये कासा परिसर असेल किंवा चारोटी असेल, या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचे त्या ठिकाणी संबंधितांना पंचनाम्याचे आदेश दिलेला आहे। स्वतः जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत आणि आता पाणी ओसरलेलं आहे। पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे। मी सुद्धा आता त्याच ठिकाणी चाललो आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने नुकसान भरपाई लोकांना जास्तीचे कसं देता येईल आणि माझ्या स्वतःसुद्धा मी त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या त्यांना कशा पद्धतीने लोकांच्या घरं पडलेली आहेत त्या ठिकाणी त्यांना वैयक्तिकरित्या कशा पद्धतीने मदत करता येईल यासाठी निश्चितच आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो। परंतु परिस्थिती सध्या आता आटोक्यात आहे। किती घरांची पडझड झाली आहे? कारण का मोठा फटका हा पालघर जिल्ह्याला होता, पूरस्थितीसारखी परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाली होती। बघा, साधारण काय की एक 50 ते 60च्या आसपास घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी, एका ठिकाणी नव्हे। आणि म्हणून या संदर्भामध्ये जरा जास्तीचे नुकसान भरपाई कशा पद्धतीने देता येईल त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करतोय आणि प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी तयार आहे। सरकारकडे या संदर्भामध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि सरकारचं या सगळ्यावरती म्हणणं आहे? बघा, मी या ठिकाणी आमच्या पालकमंत्र्यांशी बोलणं झालं सकाळी, त्याचप्रमाणे शासनाकडे त्या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यावरती सुद्धा या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि निश्चितच लोकांना एक सानुग्रहाच्या माध्यमातून किंवा नुकसान भरपाईच्या माध्यमातून निश्चितच त्यांना त्या ठिकाणी म्हणजे आम्ही मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर, मी वैभव पाटील, मुंबई।